आता माणसाचं काय चाललेलं आहे माहिती आहे का? उपास-तपास करतात, सगळं करतात ते. सकाळ ते संध्याकाळपर्यंत मी बघतोय आता, मी ज्यावेळेला मुलांबरोबर बाहेर जातो, फेरफटका मारायला, राजगिर्याचे लाडू 100-100 पॅकेट, वराईचे तांदूळ आणि काय साबुदाण्याची खिचडी. देव बोललाय का तुम्हाला असा उपास करा? जठराग्नी शांत करण्यासाठी मनुष्य उपास करतोय. 12 महिने, 24 तास खात असतोय म्हणून त्याला शांतता भेटावं म्हणून एक उपास जठराग्नीसाठी. इथे तर उपासच्या नावाने नुसतं खायचं असतंय. साबुदाण्याची खिचडी, वराईचा भात, शेंगाड्याच्या पिठाची भाकरी. मग कशाला करता उपास? दिखावा म्हणून उपास मुळात करूच नका. देवाला दिखावा नकोय, आडंबरा नकोय. जे पण आहे शरणागती मनापासून पाहिजे. देवाला ना कळतंय तुम्ही माइंड गेम खेळताय का? कारण देवाला ना काय पाहिजे माहिती का? तुमचा अंतःकरणाचा भाव पाहिजे. माइंड गेम ते कोणाशी करा माहिती शक्य म्हणजे कोणाशी करा माहिती माणसांची करा. देवाशी तर मुळात करायला जाऊ नका. देवाला सगळं कळतंय. तो बघत असतोय आणि लाच देतात माणसं देवाला. मी आज पेढा देईल, लाडू देईल, मी आज हे देईल, ते देईल, माझं हे काम करून द्या, ते काम करून द्या. देव काय तुमचा बांधलेला नोकर आहे का? तुम्ही इथे अधर्मावर अधर्म करा आणि देव तुमचं काम करून द्यायला काय तुमचा नोकर आहे तो? पहिलं हे माहीत करून घ्या. तो सृष्टीचा मालक आहे. तो सृष्टीचा कर्ता-धर्ता आहे. तो जगतपिता आहे, जगतमाता आहे. तुम्ही काय त्याला द्याल आणि काय त्याच्याकडनं तुम्ही घ्याल. कारण घ्यायसाठी तुमचं अंतरंग आहे ना पूर्ण शरणागती हवी आहे देवाला, हे लक्षात घ्या. देता येईल तर देवाला ते द्या. अंतरंग शुद्ध ठेवा. बहिरंगाचं देवाला देणं-घेणं नाहीये. आडंबराचं देवाला पूजा पण करू नका. काही उपयोग नाही त्याचा. फळाची ना अपेक्षा करता देवाची पूजा करा. तरच फळ प्राप्ती होते. फळाची इच्छा ठेवून पूजा केलेलं निष्फळ जातं हे लक्षात घ्या.